पतले, कमजोर झालेल्या, गळणाऱ्या केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवण्यासाठी हा खूप चांगला घरगुती उपाय आहे. नक्की ट्राय करून बघा. तर त्याच्यासाठी आपण एक टोनर बनवणार आहोत. तर इथे आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि लवंग घ्यायचे आहेत. तर कढीपत्त्यामध्ये आयरन, प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी खूप जास्त प्रमाणात असतं. ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. आणि इथे लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि लवंग स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट करतं. त्यामुळे केस गळतीचे प्रॉब्लेम कमी होतात, नवीन केस यायला सुरुवात होते आणि हेअर ग्रोथ फास्ट होते, दाट मजबूत केस व्हायला मदत होते. तर इथे एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि इथे पाणी प्यायचंच घ्यायचं आहे. हार्ड वॉटर आपल्याला घ्यायचं नाही आहे, त्यामुळे केस गळतीचे प्रॉब्लेम जे आहेत ते खूप जास्त होतात. तर इथे पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. तर इथे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मी इथे लवंग आणि कढीपत्ता टाकून घेते. जर आपण कढीपत्ता सकाळी खाल्ला तर केस गळतीचे प्रॉब्लेम जे आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर खूप चांगले रिझल्ट आहेत, एकदा ट्राय करून बघा. तर इथे पाण्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि अर्धं पाणी होईपर्यंत मी छान उकळून घेणार आहे. तर जे लवंग आणि कढीपत्त्याचे जे चांगले गुणधर्म आहेत ते पाण्यामध्ये उतरू द्यायचे. म्हणजे पाणी अर्धं होईपर्यंत आपण छान उकळून घ्यायचं. लवंगचा जो वापर आहे तो आयुर्वेदिक हर्बल शॅम्पू प्रॉडक्ट्स जे असतात ना त्यामध्ये लवंगचा उपयोग केला जातो. तर लवंग आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही नेटवर सर्च करून बघा, खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर आता हा टोनर छान उकळून झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. तर आता इथे मी थंड व्हायला ठेवून देते. तर इथे थंड झालं आहे, आता मस्तपैकी छान गाळून घ्यायचं. आणि स्प्रे बॉटल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कॉटनने सुद्धा लावू शकता. तर इथे माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे, तर मी स्प्रे बॉटलने लावून घेते. तर आठवड्यातून 2 वेळा लावून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर इथे मी तुम्हाला लावूनसुद्धा दाखवते. तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल, केस गळतील किंवा काही होईल, तर त्यामुळे इथे मी माझ्या केसांना लावूनसुद्धा दाखवणार आहे. तर इथे माझ्या केसांची लेंथ वगैरे तुम्ही बघू शकता, खूप चांगली आहे. तर मी हे माझ्या रेमेडीज जे घरी बनवते त्याच मी यूज करत असते. तर मला याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि मला ज्या रेमेडीचा जास्त चांगला रिझल्ट मिळतो तोच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. केसांच्या मुळांपासून तर शेंड्यापर्यंत छान लावून घ्यायचं आणि छान मसाज पण द्यायची केसांना आणि अर्धा ते 1 तासांनी धुवून टाकायचं. शॅम्पू पण करू शकता. तर याचे खूप चांगले रिझल्ट आहेत, नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे आपल्याला यूज करायचं आहेच. एक कोणतीही रेमेडी आहे ती कंटिन्यू करायची, केस नक्की वाढतात, लांब, दाट, मजबूत होतात. तर कुठलीही रेमेडी जी आहे ती खूप कंटिन्यू ट्राय करायला लागते, त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. तर एकदा दोनदा वापरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळत नाही, त्यासाठी आपल्याला कंटिन्यू यूज करावं लागतं, तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर इथे मी सगळं माझ्या केसांना व्यवस्थित लावून घेते आणि मसाजसुद्धा करते, त्यामुळे मला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. आणि माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझे नवीन व्हिडिओ येत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.